लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक होतीये। या 4ही जागांवर शिवसेना आपले उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघ या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की 4ही जागांवर शिवसेना आपले उमेदवार देणार आहेत। मात्र या संदर्भातली अधिकृत जी माहिती आहे आज दुपारी शिवसेनेकडून जाहीर केली जाईल। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अक्षय, मागच्या वेळेस देखील शिवसेनेने या जागा लढवल्या होत्या आणि त्यामध्ये त्यांना चांगलं यश मिळालं होतं असं शिवसेनेचं मत आहे। त्याच्यामुळेच आता पुन्हा एकदा या ज्या विधान परिषदेच्या 4 जागा आहेत, जसं की मुंबईचा शिक्षक मतदारसंघ असेल, त्याचबरोबर नाशिकचा शिक्षक मतदारसंघ असेल, कोकण पदवीधर मतदारसंघ, या 4 जागा ज्या आहेत त्या आता लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भातली तयारी तर पूर्ण झालेली आहे। कोणते उमेदवार द्यायचे काय हे आता अंतिम ठरवणं फक्त बाकी आहे। यामधून देखील ठाण्याच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे सध्याचे सचिव असलेले संजय मोरे हे इच्छुक आहेत। ते माजी महापौर देखील आहेत ठाण्याचे आणि एकनाथ शिंदेच्या जवळचे आहेत। तर दुसरीकडे या संपूर्ण जागा ज्या आहेत त्या लढवायच्या त्या महायुतीमध्ये असल्यामुळे आता जो अंतिम निर्णय आहे तो मुख्यमंत्री घेणार आहेत, जे मुख्य नेते आहेत शिवसेना पक्षाचे। त्यामुळे सध्या तरी जागा लढवण्यावर निश्चिती झाली आहे। या संदर्भातली अधिकृत घोषणा नेमकी केव्हा होते हे देखील आपण पाहूया। अक्षय, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।